सुप्रभात मुलांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग ऑनलाईन विभागातर्फे जे ऑनलाईन शिक्षणाचे कार्यक्रम चालू आहेत, याच्यात आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मुलांनो, मी शुभावती यादव, आय.बी. पटेल मनपा माननी हिंदी शाळेतून शिक्षिका. आज आपल्याला मराठीमध्ये व्याकरण घटकावर आधारित प्रश्न जे आहे हे शिकवणार आहे. यात मगाशी जर तुम्हाला आठवण असेल तर आपण या घटकावर जे आधारित प्रश्न होते याचा सराव केलेला होता. तरी सुद्धा एकदा पुन्हा आपण या व्याकरण घटकावर जे आधारित प्रश्न आहे त्याची उजळणी करूया, जे करून तुम्हाला हा घटक समजणं खूपच सोपं जाईल. मुलांनो, ही आहे विभाग 4 भाषा अभ्यास व्याकरण घटकावर आधारित कृती. एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जे पाठ्यपुस्तकातील भाषा अभ्यास या शीर्षकाखाली आलेल्या जे व्याकरण घटकावर आधारित पुढील प्रमाणे कृती विचारल्या जातील ते आहे वाक्प्रचार. 2 गुणांसाठी हे विचारले जातील. हे वाक्प्रचार मध्ये विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी वाक्य ओळखा. अशा प्रमाणे तुम्हाला 2 गुणांसाठी प्रश्न विचारले जाईल. दुसरा प्रश्न आहे वाक्य रूपांतर. 2 गुणांसाठी विचारले जातील. प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करा. अशा प्रमाणे प्रश्न विचारले जातील. आणि उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करा. तिसरा आहे आज्ञार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करा. आणि चौथा आहे होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करा. तर अशा प्रमाणे 2 गुणांसाठी वाक्यांचे परस्पर रूपांतर करा अशा याबाबत तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तिसरा आहे वाक्प्रचार. 4 गुणांसाठी वाक्प्रचार तुम्हाला प्रश्नपत्रिकेत मुलांना विचारले जातील. वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्याचा उपयोग करा. अशा प्रमाणे वाक्प्रचारचा जे प्रश्न आहे 4 गुणांसाठी विचारले जातील. तर मुलांनो 2 गुण आणि 4 गुण अशा प्रमाणे एकूण 8 गुणांसाठी व्याकरण घटकावर जे आधारित प्रश्न आहे यावर प्रश्न विचारले जातील प्रश्नपत्रिकेत. तर आपण पुढे बघणार आहेत की व्याकरण घटकावर आधारित प्रश्न ते कोणकोणते प्रश्न विचारले जातात. तर याच्यात पहिला आहे वाक्यांचे प्रकार 2 गुणांसाठी. तर वाक्य म्हणजे काय पहिल्यांदा आपण हे बघूया की वाक्य बघूया. त्याची शब्दांच्या जे अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. म्हणजे काय की शब्द जे असतात ते एकापेक्षा जास्त जर शब्द असेल वाक्यामध्ये तर जे शब्दांचा जे अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. अनेक शब्दांचा समूह आणि त्या समूहाचा योग्य अर्थ म्हणजे वाक्य होय. त्याची उदाहरणे बघूया वाक्यांची. विमान प्रवास सगळ्यांना आवडतो. तर या वाक्यामध्ये बघा की एकापेक्षा जास्त शब्द आहे आणि अर्थपूर्ण एक वाक्य आहे, म्हणून असं वाक्यांना आपण वाक्य असं म्हणतात. तर वाक्यांच्या अर्थावरून मुलांनो 4 प्रकार आहेत. बघूया. विधानार्थी वाक्य. पहिलं आहे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्यामध्ये पण त्याचा उपप्रकार आहे होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य. तिसरा आहे आज्ञार्थी वाक्य आणि शेवटी चौथं आहे उद्गारार्थी वाक्य. पहिलं आपण विधानार्थी वाक्य बघूया. विधानार्थी वाक्याला आपण साधी वाक्य असे पण म्हणतात. तर विधानार्थी वाक्य म्हणजे काय? तर विधानार्थी वाक्यात केवळ विधाने म्हणजे स्टेटमेंट केलेला असतो, म्हणून अशा वाक्याने विधानार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणे बघूया आपण. समीर दररोज शाळेत जातो. मी नियमित व्यायाम करतो. आज रोहनचा अभ्यास झाला नाही. तिघही उदाहरणामध्ये बघा मुलांनो की या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रश्नार्थी चिन्ह किंवा उद्गारार्थी चिन्ह लावलेलं नाही म्हणून आणि आज्ञा पण दिलेल्या नाही म्हणून असं वाक्यांना आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतात.
विधानार्थी वाक्याचे दोन प्रकार पडतात. असे दोन प्रकार आहेत. होकारार्थीचे नकारार्थी किंवा नकारार्थीचे होकारार्थी करताना शक्यतो वाक्याचा अर्थ बदलू नये. तर मुलांना होकारार्थी वाक्य जे असतात, तर जेव्हा आपण होकारार्थी वाक्यातून नकारार्थी वाक्य करतात, तर करताना हे आपल्याला लक्ष द्यावायचं आहे की होकारार्थी वाक्यामध्ये जे क्रियापद विशेषण किंवा क्रियाविशेषण असतात, तर त्याच्या विरुद्ध शब्द लिहून वाक्यांच्या नकारात्मक शब्द जे आहे दर्शवणे खूप गरजेचं असतं. तर शेवटी जेव्हा आपण नकारार्थी करतात, तर शेवटी नाही असा शब्द लावणे खूप गरजेचे आहे. तर होकारार्थी वाक्य आपण पहिल्यांदा बघूया. अशा वेळी कोणालाही राग येईल. दुसरा आहे मी फार सुखी आहे. तर या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नकार देणारा शब्द नाही आहे, म्हणून असं वाक्यांना आपण होकारार्थी वाक्य असे म्हणतात. दुसरं आहे नकारार्थी वाक्य, नकार देणारी वाक्य. उदाहरण काय आहे? अशा वेळी कोणालाही आनंद होणार नाही. दुसरं आहे मी दुःखी नाही. तर मुलांना बघूया वरती जे लिहिलेलं आहे होकारार्थी वाक्य, अशा वेळी कोणालाही राग येईल. तर या वाक्याला नकारार्थी वाक्य जेव्हा आपण करणार, तर या वाक्यामध्ये जे राग शब्द आलेला आहे, रागचा जे विरोध शब्द आहे आनंद. तर आनंद जी आहे रागाचा विरोध शब्द आहे आणि शेवटी आपण काय लावणार? नाही. तर अशा वेळी कोणालाही आनंद होणार नाही. ही आहे आपला नकारार्थी वाक्य. मी दुःखी नाही. तर वरती जे होकारार्थी वाक्य लिहिलेलं आहे मुलांनो, मी फार सुखी आहे. तर फार सुखी आहे, तर सुखीचा जे विरोध शब्द काय आहे? दुःखी. म्हणजे काय? सुखी जो एक उसका जो अपोजिट शब्द, उसका जो विरुद्धार्थी शब्द है, क्या होता है? दुखी. तो इस वाक्य में हम मी दुखी नहीं, मतलब उसका विरोध शब्द लिखेंगे कि मी दुखी नहीं. तो इस प्रकार जो है इसमें वाक्य का जो है अर्थ भी चेंज नहीं हुआ, लेकिन उसमें हमने विरोध शब्द लगाया. तर मी फार सुखी आहे म्हणजे काय? मी दुखी नाही, मतलब उसका अर्थ हुआ मैं दुखी नहीं हूँ. तर जेव्हा आपण वाक्य रूपांतर करणार, तर या आपल्याला लक्ष द्यायचं मुलांनो की वाक्य रूपांतर करताना तर वाक्याचा अर्थ बदल कामा नये. मतलब उसकी जो रचना अपन करेंगे तो उसमें उसका जो अर्थ है नहीं बदलना चाहिए, उसमें हम उसका विरोध शब्द लगाएंगे. ठीक है. पुढे बघूया. दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्न विचारणी वाक्य. प्रश्नार्थी वाक्यात केवळ प्रश्न विचारले जातात, म्हणून अशा वाक्यांना मुलांना प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. तो प्रश्नार्थी वाक्य होता है बच्चों, उसमें जो केवळ प्रश्न पूछा जाता है, विचारले जातात, म्हणून अशा वाक्याने प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. आणि एक गोष्ट आपल्याला लक्ष द्यायचं आहे की असं वाक्यामध्ये शेवटी प्रश्नार्थी चिन्ह लावलेला असतो, म्हणून हे वाक्य तुम्हाला ओळखायला खूपच सोपं जाईल की जेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थी चिन्ह लावलेलं आहे, म्हणून अशा वाक्यांना आपण प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणे बघूया. सोहम अभ्यास केला का? दुसरा आहे तुझ्या घरात किती माणसे आहेत? तिसरा आहे उद्या घरी येणार आहेस का? चौथा आहे मनोजकडे घराच्या चाव्या आहेत का? तर मला ही सगळी वाक्य जे आहे त्या वाक्याची प्रश्न विचारला गेला आहे, म्हणून अशा वाक्यांना आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह लावलेला आहे, म्हणून अशा वाक्यांना आपण प्रश्नार्थी चिन्ह म्हणतात. तिसरं आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञा, सल्ले, आदेश देणारी वाक्य म्हणतात असं वाक्यांना. सल्ले म्हणजे काय? सल्ले म्हणजे काय की जेव्हा आपण कोणाला सजेशन देता, सुझाव जब हम किसी को देते हैं तो उसको मराठी में सल्ले कहते हैं. मराठी में उसको हम क्या कहते हैं? सल्ले. आज्ञार्थी वाक्यात आज्ञा, सल्ले, आदेश दिलेले असतात, म्हणून अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. जब वाक्य में आज्ञा या सुझाव या ऑर्डर आदेश हम देते हैं जो किसी को, तो जब ऐसा वाक्य होता है तो उसे हम बोलते हैं आज्ञार्थी वाक्य. असे आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणे अशी बघूया. पहिला आहे मुलांनो शिस्त पाळा. तर या वाक्यात मुलांनो आज्ञा केली आहे. शिस्त म्हणजे काय? डिसिप्लिन, अनुशासन. तो आपको टीचर बोलते हैं ना कि अनुशासन में रहो, तो उसको मराठी में कहते हैं मुलांनो शिस्त पाड़ा. तो एक प्रकार से टीचर हमको आज्ञा दे रहे हैं ना.
तर मुलांनो, शिस्तपडा ही एक आज्ञार्थी वाक्य आहे. दूसरा है बाबा डॉक्टर कडे जा. तो या वाक्यात सल्ला दिला है. इस वाक्य में जो है सजेशन दिया है. एक बच्चे ने अपने पिताजी को सजेशन दिया कि आप डॉक्टर के पास जाइए. तिसरा आहे नेहमी मी खरे बोलावे. तर या वाक्यात उपदेश केला आहे की नेहमी आपण कसं बोलावे, खरे बोलावे, मतलब सच सच बोलना चाहिए. एक प्रकार का उपदेश किया गया है. चौथा आहे मिताली जेवण बनव. तर या वाक्यात आदेश दिला आहे, एक ऑर्डर दिला आहे की आईने आपले मुलगीला एक ऑर्डर दिला आहे की मिताली जेवण बनव. एक आदेश दिला आहे की मिताली जेवण बनव. जेवण म्हणजे भोजन. हम खाना बनाते तो हम कहते हैं जेवण. पाचवा आहे सरोज कृपया मला वही दे. तर या वाक्यात विनंती केली आहे. इसमें जो है विनंती किया है, रिक्वेस्ट किया है कि मुझे वही दे. वही मतलब नोटबुक, बुक दीजिए मुझे. तर इथे आपण हे बघितलं आज्ञार्थी वाक्य आणि त्याचे उदाहरणे. पुढे बघूया उद्गारार्थी वाक्य. भावना व्यक्त करणारे वाक्य. जब हम भावना व्यक्त करते हैं तो उसे हम कहते हैं उद्गारार्थी वाक्य. तर उद्गारार्थी वाक्यात मनातील भावना किंवा तीव्र इच्छा उद्गारातून आपल्या बोलण्यातून व्यक्त होतात. म्हणून अशा वाक्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. मुलांनो, जेव्हा आपण बोलतात तेव्हा आपल्या जी मनातील जी आपली भावना आहे किंवा तीव्र इच्छा आहे जेव्हा व्यक्त होतात आपल्या बोलण्यातून, तेव्हा अशा वाक्यांना आपण उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरण आहे त्याचं बघूया. आहाहा, किती सुंदर दृश्य आहे. इथे एक आनंद दर्शक भावना व्यक्त केली आहे. यहाँ पे जो है बच्चों आहाहा, इससे ही प्रकट होता है कि एक जो उद्गारार्थी वाक्य और प्लस उसमें क्या है, उद्गारार्थी चिन्ह लगा हुआ है. तो जब आप पहचानेंगे तब चिन्ह से पहचान सकते हैं कि ये एक उद्गारार्थी वाक्य है. तिकडे काय आनंद दर्शक भावना व्यक्त केली आहे की त्याला खूप आनंद झाला की दृश्य किती सुंदर आहे. आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे. दुसरं काय आहे, अरे रे रे, धावताना पडला तो. शौक दर्शक भावना इथे व्यक्त केली आहे. मतलब दौड़ते हुए कोई गिर जाता है तो हम कहते हैं ना बाप रे दौड़ते हुए गिर गया. तो हम दुख दुख प्रकट करते हैं ना, तो उसको हम कहते हैं मराठी में शौक दर्शक भावना. अरे रे धावताना पडला तो. तिसरा आहे शाबास जिंकलास तू. इथे प्रशंसा दर्शक भावना व्यक्त केली है. जब हम जीत जाते हैं, कोई गेम जीते या कोई कुछ भी हम स्पोर्ट्स में जीत कर आते हैं, तो टीचर चाहे हमारे मम्मी पापा जब हमको शाबाशी देते हैं, हम कहते हैं ना टीचर्स कहते हैं शाबाश जिंकलास तुम, मतलब आप जीत गए. तो इथे एक प्रशंसा दर्शक प्रशंसा की जाती है अपनी. जिंकलास मतलब जीत गए. प्रशंसा की जाते की आप जीत गए. तिथे एक प्रशंसा दर्शक भावना व्यक्त केलेली आहे. चौथा आहे मी पक्षी झालं तर. इथे एक तीव्र इच्छा व्यक्त केली की जेव्हा अगर मी जब मैं अगर पक्षी हो जाऊंगा तो एक तीव्र इच्छा है, मतलब की एक मन की इच्छा व्यक्त हो रही की मैं अगर पक्षी हो गया तो. तर मुलांनो, ही जे उदाहरणे दिले आहेत त्या सर्व उदाहरणामध्ये एक उद्गार व्यक्त केलेला आहे. आनंद दर्शक भावना, शोक दर्शक भावना, प्रशंसा दर्शक भावना आणि तीव्र इच्छा. या उदाहरणातून आपण हे बघितलं की हे सर्व वाक्य काय आहे, उद्गारार्थी वाक्य. तर इथे पण मुलांना आपण वाक्यांचे 4 प्रकार आहे आपण ते बघितलं. त्याचे उदाहरणे पण बघितलं. जे परीक्षेत वाक्यांचे प्रकार ओळखायला असते ते 2 गुणांसाठी तुम्हाला येणार. आता आपण पुढे बघणार आहे वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर हे पण 2 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारले जाते. व्याख्या बघूया. वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. वाक्य रूपांतर करताना महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे वाक्याचे रूपांतर करत असताना रचनेत बदल होत असला तरी वाक्यांच्या अर्थात मुळीच बदल होता कामा नये. मुलांनो, वाक्य रूपांतर म्हणजे काय की जेव्हा आपण वाक्य रूपांतर करतात तेव्हा महत्वाची आपली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वाक्य रूपांतर म्हणजे प्रश्नार्थीतून जेव्हा आपण आज्ञार्थी वाक्य करतात किंवा प्रश्नार्थीतून जेव्हा आपण
उद्गारार्थी वाक्य किंवा विधानार्थी वाक्यातून उद्गारार्थी वाक्य करतात. तर असं रूपांतर करत असताना त्याच्या रचनेत बदल नक्कीच होणार. परंतु त्याचा जो अर्थ आहे, वाक्याचा जो अर्थ आहे, तर त्याच्या अर्थात मुळीच बदल होता कामा नये. मतलब क्या? जब हम रूपांतर करते हैं प्रश्नार्थी से विधानार्थी या विधानार्थी से उद्गारार्थी या उद्गारार्थी से विधानार्थी वाक्य में, तो ऐसा वाक्य रूपांतर करते वक्त रचना में तो उसकी बदल हो जाएगी, लेकिन उसके अर्थ में चेंजेस नहीं होना चाहिए, ये ध्यान रखना है. तर आपण पुढे बघूया वाक्य रूपांतर. तुम्हाला परीक्षेमध्ये जे प्रश्नपत्रिका असतात, तर प्रश्नपत्रिकेत असं प्रश्न विचारले जाईल की पुढील वाक्याचे प्रकार ओळखून लिहा आणि त्याखाली दिलेल्या प्रकारानुसार बदल करा. परीक्षा में बच्चों आपको दिया जाएगा ऐसा वाक्य कि वाक्य का प्रकार आपको पहचान के ओळखून म्हणजे काय, पहचान कर आपको लिखना है कि कौन सा वाक्य है, कौन से वाक्य का प्रकार है. उसका नाम लिख दिया. इसके बाद उस वाक्य के बाद में ब्रैकेट में लिखा होगा कि ये वाक्य में आपको बदलना है, तो उस वाक्य में रूपांतर आपको करना होगा. पहिलं वाक्य आहे बघा, किती सुंदर आहे ताजमहाल. हे कुठल्या प्रकारचं वाक्य आहे? उद्गारार्थी वाक्य. आपण हा वाक्य कसा ओळखला की हा वाक्याला शेवटी उद्गारार्थी चिन्ह लावलेलं आहे, म्हणून असं वाक्याला आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतात. तो अपन ये पहचान गए कि ये उद्गारार्थी वाक्य है, तो इस पे ही आपको 1 नंबर मिल गया. दूसरा है कि उसको पहचान कर उसका बदल करना, उसका वाक्य रूपांतर किसमें करना है, किसमें करना है हमको? विधानार्थी वाक्य में. तर विधानार्थी वाक्य मध्ये रूपांतर करत असताना आपण वाक्य कसं लिहिणार की ताजमहाल खूप सुंदर आहे. तो विधानार्थी वाक्य काय है? ताजमहल खूप सुंदर आहे. तो इसमें आपने देखा कि जब हम रूपांतर करते हैं तो विधानार्थी वाक्य में हम वहां से जो है उद्गारार्थी चिन्ह हमने निकाल दिया और खूप ये शब्द यहाँ पे लगा दिया. तर हे आपल्याला हे लक्ष द्यायचं आहे की जेव्हा आपण उद्गारार्थी वाक्यातून विधानार्थी वाक्य करणार, तर हे वाक्य रूपांतर करताना आपल्याला उद्गारार्थी जे चिन्ह आहे ते आपल्याला हटवायचं आणि त्याच्याऐवजी आपल्याला फुल स्टॉप, पूर्ण विराम असं लावायचं खूप गरजेचे असतात विधानार्थी वाक्याच्या शेवटी. तर आपण पुढील वाक्य बघूया. दुसरं वाक्य आहे, तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. तर ही वाक्य जी साधी वाक्य आहे, हा वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या उद्गारार्थी चिन्ह किंवा प्रश्नार्थी चिन्ह किंवा आज्ञा देणारे शब्द नाही आहे, म्हणून अशा वाक्यांना आपण विधानार्थी वाक्य म्हणतात. तर वाक्याचा प्रकार आहे विधानार्थी वाक्य. तर या विधानार्थी वाक्याचं आपल्याला उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं असतंय, तर कसं करणार? तर तुझ्या भेटीने किती आनंद झाला आणि शेवटी आपण उद्गारार्थी चिन्ह लावलेलं आहे. तर बघा, तर विधानार्थी वाक्य काय होता? तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. तर आपण इथे खूप हा शब्द काढलेला आहे आणि त्याच्याऐवजी त्याच्या स्थानी किती, त्याच्या जागी आपण किती हे शब्द लावलेला आहे की तुझ्या भेटीने किती आनंद झाला. तिसरं वाक्य आहे, शाळेच्या बदल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. हे पण एक साधी वाक्य आहे, फुल स्टॉप लावलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं उद्गारार्थी चिन्ह किंवा प्रश्नार्थी चिन्ह किंवा आज्ञा देणारी शब्द नाही आहे, म्हणून हा वाक्य एक साधी वाक्य आहे, म्हणजे विधानार्थी वाक्य आहे. तर विधानार्थी वाक्याचं आपल्याला प्रश्नार्थी वाक्यामध्ये जेव्हा आपण रूपांतर करणार, तर कसं करणार की शाळेच्या बदल्यासाठी मुख्याध्यापकांनी काय केले. तर इथे आपण बघा की जे विधानार्थी वाक्य होतं त्याच्यामध्ये खूप काही हे शब्द आपण काढलेला आहे आणि त्याच्या अगदी आपण लिहिलेलं आहे की काय केले. प्रश्नार्थी एक शब्द आहे काय आणि प्रश्नार्थी चिन्ह हे ऍड हा वाक्यामध्ये केलेला आहे. चौथं वाक्य बघा, रोज व्यायाम करावा.
हे पण एक साधी वाक्य आहे, विधानार्थी वाक्य आहे. पण असं वाक्याचं जेव्हा आज्ञार्थी वाक्यामध्ये रूपांतर करणार तर कसं करणार बघा. रोज व्यायाम करावा या वाक्याचं आज्ञार्थी वाक्य काय असेल? रोज व्यायाम कर. तर या वाक्यामध्ये एक तुम्हाला एक आज्ञा दिली आहे, एक आज्ञा दिली आहे म्हणून ही जे वाक्य आहे एक आज्ञार्थी वाक्य आहे. 5वं वाक्य आहे, पांढरा रंग कोणाला आवडत नाही? ही एक प्रश्नार्थी वाक्य आहे. की ही वाक्य जे शेवटी एक प्रश्नार्थी चिन्ह लावलेलं आहे म्हणून ही प्रश्नार्थी वाक्य आहे आणि कोणाला आवडत नाही, कोणाला ही एक प्रश्नार्थी शब्द आहे. म्हणून ही वाक्य काय आहे? प्रश्नार्थी वाक्य. तर प्रश्नार्थी वाक्यातून जेव्हा आपण विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करणार तर कसं करणार बघा. पांढरा रंग सर्वांना आवडतो. त्याच्या प्रश्नार्थी वाक्यामध्ये कोणाला आणि जे नाही शब्द होता आणि प्रश्नार्थी चिन्ह होता ते आपण काढलेलं आहे आणि हे काढून आपण लिहिलेलं आहे की पांढरा रंग सर्वांना आवडतो. सर्वांना ही एक शब्द ऍड तिकडे केलेला आहे. मुलांनो इथे पण आपण बघितलं वाक्य रूपांतर 2 गुणांसाठी. आता पुढे आहे वाक्य प्रचार. वाक्प्रचार जी आहे परीक्षेमध्ये 3 पैकी 2 सोडवणे अपेक्षित आहे. 4 गुणांसाठी विचारले जातील आपल्या परीक्षेमध्ये. तर म्हणजे नेमकं काय बघा. तर वाक्यप्रचार म्हणजे काही शब्द समूहांचा मराठी भाषेत वापर करताना त्यांच्या नेहमीचा अर्थ न राहता त्यांना दुसरा अर्थ प्राप्त होतो. त्यांना वाक्प्रचार म्हणतात. अर्थात हे वाक्यप्रचार म्हणजे वाक्यांश असतो ते पूर्ण वाक्य नसते. बच्चों वाक्यप्रचार मतलब क्या? जो वाक्प्रचार होता है वो एक शब्द समूह होता है जो हम डेली की हम भाषा जो यूज करते हैं वह ना यूज करके उसमें एक अलग से एक भाषा का सौंदर्य उसमें दिखता है. ये समझने के लिए आपण एक उदाहरण देखेंगे. बाहेर कामाशिवाय जायचे नाही अशी वडिलांनी मला सक्त ताकीद दिली. तर शेवटी जे लिहिलेलं आहे ब्लू रंग मध्ये सक्त ताकीद दिली वाक्प्रचार आहे मुलांनो. कि जब कठिन शासन देते ना कि बाहर जाना नहीं है बिना काम के, जब हम पापा मम्मी बोलते हैं तो इसके सिंपल वाक्य भी हम लिख सकते थे लेकिन एक वाक्प्रचार है इसलिए इसको इस प्रकार से लिखा गया है की बाहेर कामाशिवाय जायचे नाही अशी वडिलांनी मला सक्त ताकीद दिली. दुसरं वाक्य आहे डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणु संशोधनाचा पाया घातला. या जो वाक्य आपका जो मोठ होत असलेल्या मुलांना ये जो पार्ट है उसमें से ये सेंटेंस लिया गया है कि डॉक्टर होमी भाभा इन्होंने क्या किया था? भारतातील अणु संशोधन का पाया घातला. का बेस उसका जो है नींव निर्माण की थी, उसकी नींव डाली थी. तो पाया घातला. डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणु संशोधनाचा पाया घातला. हे पाया घातला ही काय आहे? वाक्प्रचारचा भाग आहे. पुढे बघूया. तुम्हाला प्रश्नपत्रिकेत अशा प्रमाणे प्रश्न विचारले जातील की खालील प्रकारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. वाक्प्रचार बच्चों आपका ऐसा दिया जाएगा तो आपको उसका अर्थ पहले लिखना है. उस अर्थ पे आपको 1 नंबर अर्थासाठी तुम्हाला 1 गुण आणि वाक्यात उपयोग करण्यासाठी 1 गुण अशा प्रमाणे तुम्हाला 2 गुण भेटते. तो जब आप अर्थ लिखें इन केस आपको मानो वाक्य बनाने नहीं आ रहा है लेकिन अगर आप अर्थ आपको याद है तो अर्थ उसको जरूर लिखिए वहां पे. इस प्रश्न को छोड़िए मत क्योंकि इस प्रश्न पे आपको 1 नंबर जरूर मिलेगा. अगर आपने सही ढंग से बिन चूक मतलब अचूक प्रमाणे जेव्हा तुम्ही अर्थ लिहिणार तर तुम्हाला अर्थवरूनच तुम्हाला 1 गुण तुम्हाला तिकडे मिळतील, नक्कीच मिळतील. तर पहिला बघा गौरव वाटणे. अर्थ आहे अभिमान वाटणे. वाक्य बघा याच्या. सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. मतलब सुनीताबाई ने मतलब मुझे शॉल दे या शॉल दिया या मेरे लिए सबसे बड़े सम्मान की अभिमान की बात थी. यह भी जो वाक्य आपका जो है शॉल जो पार्ट है आपको ध्यान होगा
इस पाठ से यह वाक्य लिया हुआ है। एक प्रकार से बच्चों वाक्य प्रचार जो है आपको हिंदी में पता होगा कि मुहावरों का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए। तो सेम मराठी में वही चीज है, आपको जो शब्द दिया है उसका अर्थ लिख के उसका वाक्य में प्रयोग करना आहे। आणि वाक्य प्रचार करताना हे लक्ष द्यायचं आपल्याला की वाक्यामध्ये आपल्याला वाक्प्रकारचा जो अर्थ तुम्ही लिहिलेला आहे तो अर्थ अजिबात लिहायचा नाही। आप जब वाक्य बनाएंगे बच्चों तो उसमें जो है वाक्य प्रचार का आपने जो अर्थ लिखा है, जैसे यहाँ पे अभिमान बांटने हैं, तो आपने यहाँ पे आप ध्यान दीजिए कि इस वाक्य में अभिमान बांटने कहीं पे भी नहीं लिखा हुआ है। तो आपको वाक्य बनाते वक्त अर्थ नहीं लिखना है उसके अंदर। जो वाक्य प्रचार दिया है, जो प्रश्न दिया है, जैसे गौरव वाटने, तो गौरव वाटला ऐसा शब्द आपके वाक्य में दिखना चाहिए, उसका अर्थ यहाँ पे नहीं दिखना चाहिए। ये ध्यान दीजिए, नहीं तो आपका इससे मार्क्स कटेगा। पुढे बघूया, उसंत न लाभणे म्हणजे काय, वेळ न मिळणे, समय नहीं मिलता है ना उसको हम कहते हैं उसंत न लाभणे। तर काही कामामुळे मार्केटला जायला उसंत मिळाली नाही, मतलब किसी काम से जो है हमको मार्केट में जाने के लिए समय नहीं मिला, वेळ नहीं भेटली। तो इस वाक्य में भी आप देखिए कि हमने अर्थ लिखा वेळ मिलने, लेकिन वाक्य में जब प्रयोग करते हैं तो हम वेळ मिलने नहीं लिखेंगे, ये ध्यान दीजिए। उसंत मिळाली नाही असं आपल्याला लिहायला खूप गरजेचं आहे, अपेक्षित आहे, नाहीतर तुमचा इथे 1 मार्क्स कापले जाईल। अगर आप ऐसा नहीं लिखेंगे तो आपका 1 नंबर यहाँ पे कट जाएगा बच्चों। चौथा आहे बेतात असणे, अर्थ आहे तयारीत असणे। तर काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो, तो जब काम हो गया तो मैं निकलने की तैयारी में था, बेतात होतो। 5वां आहे भीष्म प्रतिज्ञा करणे, तर अर्थ आहे मनाशी पक्के ठरवणे। वाक्य वर्षाच्या सुरुवातीला मी भीष्म प्रतिज्ञा करून अभ्यासाला सुरुवात केली, मतलब कोई काम निश्चित कर लेते हैं ना उसको हम बोलते हैं भीष्म प्रतिज्ञा कर ली, हमने मन का पक्का कर लिया, हमको ये काम करके ही दिखाना है। तो वर्षाच्या सुरुवातीला मी भीष्म प्रतिज्ञा करून अभ्यासाला सुरुवात केली। तर या वाक्यामध्ये पण बघा मुलांनो की या वाक्यामध्ये पण अर्थ नाही लिहायचा आहे, ते भीष्म प्रतिज्ञा करून अभ्यासाला सुरुआत केली। वाक्य प्रचार ही यहाँ पे लिखा हुआ वाक्य, जो वाक्य का शब्द दिया हुआ है प्रचार का, वही यहाँ पे लिखना है। 6वां बघूया, वर्ज करणे म्हणजे काय, सोडून देणे, त्याग करणे। मुलांना वाईट पदार्थ वर्ज केले पाहिजे। जब हम कोई चीज छोड़ देते हैं ना उसको हम कहते हैं छोड़ून देने, त्याग करते थे उसको हम कहते हैं त्याग किया, वर्ज कर दिया उसको। तो मुलांनी वाईट पदार्थ वर्ज केले पाहिजे। तो बच्चों को जो है वाईट पदार्थ मतलब बुरी चीजें जो है वर्ज कर देनी चाहिए, छोड़ देनी चाहिए। तो मुलांनी वाईट पदार्थ वर्ज केले पाहिजेत। तर मुलांना इथे आपला जे वाक्प्रचार आहे ते संपलेला आहे। आपण बघितलं की वाक्प्रचार आणि वाक्य रूपांतर आणि वाक्प्रचार हे आपण सर्व बघितलं 8 गुणांसाठी। आणि शेवटी बघा की वाक्प्रचार जे आहे आपल्या प्रश्नपत्रिकेचं कशा प्रकारे विचारले जाते। बघा, खालील वाक्यांत कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्य पुन्हा लिहा। तो जो नीचे वाक्य दिए गए हैं तो कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून, कंसातील म्हणजे क्या, जो ब्रैकेट में आपके सामने कंसातील म्हणजे काय, ब्रैकेट जो दिया है उसमें जो वाक्प्रचार दिया गया है उस वाक्प्रचार का नीचे जो वाक्य दिए गए उसमें योग्य प्रकार से आपको उपयोग करके वापस से पुन्हा लिखना है। तर बघा, मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याचे मनाशी निश्चित केले। दुसरा आहे दारात अचानक मामा मामींनी बघून सर्वांना खूप आनंद झाला। तिसरा आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले। चौथा आहे मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा मत्सर वाटला।
याचं आपण उत्तर बघूया। जो कंसाटे में जो आपको दिए गए थे वाक् प्रचार, उस वाक् प्रचार का हमने किस प्रकार से उपयोग हमको करना है ये देखिए अभी। तो पहले आपको का अर्थ लिखना है। फूट गाठ बांधणे म्हणजे काय? निश्चित करणे। मोठे झाल्यावर, उसका वाक्य देखिए कैसे लिखते हैं। मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याची मनात फूट गाठ बांधली। मतलब बड़े होने पर मैंने निश्चित किया कि मैं बड़े होकर रुग्णांची मतलब रोगियों की सेवा नर्स होके रोगियों की सेवा करूंगी, ये मैंने निश्चित कर लिया। फूट गाठ बांधली। तर ते बघा या वाक्यामध्ये बघा की इथे कुठेही वाक्य प्रकारचे अर्थ लिहिलेला नाही, फक्त वाक्य प्रचार तुम्हाला इथे लिहायचा आहे। देखिए अब फूट गांठ बांधने लिखा है यहाँ पर ऊपर, तब वाक्य में लिखते वक्त फूट गांठ बांधली ऐसे लिखना है आपको। आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे। तर वाक्य काय? अचानक दारात मामा मामींनी बघून सर्वांचा आनंद गगनात मावेना। तिसरं आहे नाव उज्ज्वल करणे, नाव उंचावणे। वाक्य काय असं? आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उज्ज्वल केले। तो अंतरराष्ट्रीय जो स्पर्धा थी तो कौस्तुभ ने बुद्धिबल का जो खेल था उसने स्कूल का जो नाव उज्ज्वल किया, नाव उंचावणे, नाव क्या उज्ज्वल किया। चौथा आहे हेवा वाटणे, मत्सर वाटणे। तर मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक मला क्षणभर तिचा हेवा वाटला। गलती से मैं वाटते लिखा था, वाटला होगा यहाँ पे बच्चों। तो यहाँ तक जो है हमने आपण बघितलं इथेपर्यंत वाक प्रचार जे आहे त्याचा अर्थ लिहून वाक्य मध्ये उपयोग करताना त्याचा कशा प्रमाणे आपल्याला हे करायचं आहे आपण हे बघितलं। आणि कुठली बारकी आपल्याला लक्ष द्यायचे आहे की जेव्हा आपण वाक्प्रचार करतात तेव्हा वाक्यामध्ये जे वाक्याचा अर्थ है येणार ये कामा नये। मतलब वाक्य जब हम लिखेंगे तो उसमें जो वाक्य का अर्थ है ये आपको बार बार ध्यान देनी है कि वाक्य का अर्थ इसमें नहीं लिखना है, आपको वाक् प्रचार जो दिया है वही लिखना है वाक्य बनाते वक्त। पुढे बघूया। यह स्वाध्याय आपको एक होमवर्क दिया जा रहा है यहाँ पे कि प्रत्येक वाक्य प्रकाराचे एक वाक्य लिहा। आपको जो है घर पे एक प्रैक्टिस करनी है। जितने भी वाक्य प्रचार मैंने अभी तक सिखाए उसका उदाहरण तो मैंने लिख के दिया, लेकिन आपको अलग से एक वाक्य प्रचार बना के लिखना है। ये आपका एक होमवर्क है। दुसरा स्वाध्याय आहे वाक्याचे प्रकार ओळखा। तर खाली दिलेल्या वाक्यांचे प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे। माझे घर दवाखान्याजवळ आहे। दिनेश सर बच्चों को बोलिए अनम्यूट करने के लिए, उनसे भी एक क्वेश्चन पूछने वाली हूँ। किसी को अगर कुछ प्रश्न है तो प्रश्न पूछ सकते हो बच्चों। मैं उनसे हाथ प्रश्न उठाएंगे तो हम आपको अनम्यूट हाँ। करेंगे। हाथ उठाइए। माझे घर दवाखान्याजवळ आहे। ये कौन से प्रकार का वाक्य है? विधानार्थी वाक्य आहे की आज्ञार्थी वाक्य आहे की उद्गारार्थी वाक्य आहे? कुठल्या प्रकारचे वाक्य आहे? पूजा पांडा। हाँ बोलो बेटा। विधानार्थी वाक्य टीचर। कौन सा? विधानार्थी। व्हेरी गुड व्हेरी गुड। हा वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्नार्थी किंवा उद्गार देणारे उद्गारार्थी चिन्ह लावलेला नाही, म्हणून हा वाक्य काय आहे? विधानार्थी वाक्य आहे। व्हेरी गुड बेटा। दुसरा आहे अरे रे फार वाईट झाले। ही भावनादर्शक। कोई एक जण दीजिए। विधानार्थी वाक्य आहे। नाही बेटा, विधानार्थी वाक्य नाही आहे। उद्गारार्थी चिन्ह लावलेला आहे, तर हा वाक्य कुठल्या प्रकारचं वाक्य आहे? ये वाक्य एक उद्गारार्थी वाक्य है, क्योंकि इस वाक्य में देखिए अरे रे के बाजू में उद्गारार्थी चिन्ह लगा हुआ है।
जब लाइन खड़ी करके नीचे बिंदु। माइक चालू कीजिए मैडम, माइक अपना, मैडम अपना माइक चालू कीजिए। ओके सर। तुला लाडू आवडतो का? हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? कारण काय ह्या वाक्यामध्ये प्रश्नार्थी चिन्ह लावलेलं आहे आणि या वाक्यामध्ये प्रश्न विचारला गेला म्हणून हा वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे. चौथा आहे मुलांनो रांगेत चला. मतलब आज्ञार्थी वाक्य, मतलब आपको जो है वाक्य का प्रकार जो है बहुत अच्छी तरह से समझ गया है, समझना बहुत आसान है. व्हेरी गुड. आता पुढे बघूया. कंसातील सूचनाप्रमाणे रूपांतर करा. तो आपके सामने 4 वाक्य है का आपको रूपांतर करना है. किती सुंदर है टपोरे दवाचे थेंब, ये उद्गारार्थी वाक्य है, इसको आपको विधानार्थी वाक्य बनाना है. कौन बनाएगा? खूप सुंदर है टपोरे दवाचे थेंब. थोड़ा 50% आपने बेटा सही बोला है. इसका सही उत्तर होगा हे टपोरे दवाचे थेंब खूप सुंदर आहेत. ऐसे लिखना है. हे टपोरे दवाचे थेंब खूप सुंदर आहेत. ही आहे आपला विधानार्थी वाक्य. दुसरा प्रश्न आहे मरगळ झटकून टाकावी. इसको आपको आज्ञार्थी वाक्य में है. मरगळ झटकून टाका. वेरी गुड बेटा. हाँ, ये आपको आज्ञार्थी कर विधानार्थी वाक्य है तो उसका आज्ञार्थी हम करते हैं. तो मरगळ झटकून टाका, इसे आज्ञा देनी है. तीसरा प्रश्न आहे नेहमी हसत हसत को नकारार्थी करना है. उत्तर देना है तो अपना माइक चालू कर सकते हैं. आप माइक चालू कर सकते हैं अपना, जिसको उत्तर देना है. नेहमी हसत हसत जगावे. इसका उत्तर है कधीही. हाँ बोलिए बेटा. कधी सतत नाही जगावे. रडत नाही जगावे. यहाँ पे हैगा कधीही रडत खडत जगू नये. कधी रडत खडत जगू नये, इसका नकारार्थी वाक्य होगा. चौथा है जुनी वस्त्र धारण करू नये. नवीन वस्तू धारण करूया. व्हेरी गुड. नवीन वस्त्र धारण करावीत. जुनी वस्त्रे जूनी का यहाँ पे हमें जूनी का यहाँ पे जो अपोजिट वर्ड लिखेंगे नवीन, लास्ट में जो है धारण करावीत, ऐसा लिखना है आपको. वेरी गुड. देखिए इसका उत्तर पहला था हे टपोरे दवांचे थेंब खूप सुंदर आहे. दूसरा उत्तर है मरगळ झटकून टाका. तीसरा उत्तर है कधी रडत खडत जगू नये. और चौथा जो प्रश्न पूछा था मैंने काय आहे नवीन वस्त्रे धारण करावीत. तर मुलांनो अशा प्रमाणे तुम्हाला प्रश्न पत्रिकेत वाक्य जे लिहिले आहेत त्याचं वाक्य रूपांतर करणारा विचारले जातील 2 गुणांसाठी. जर तुम्हाला वाक्य ओळखायला तुम्हाला जर आला तर तुम्हाला वाक्यामध्ये रूपांतर करणारा खूप सोपं जाईल. तर इथे आपला हे जे व्याकरण घटकावर जे आधारित मुलांना जे प्रश्न आहेत इथे संपलेले आहेत. आपण मला वाटते की आपण 2-3 वेळा हे सराव घेतलेला आहे तर 2-3 महिन्यापासून. आणि मला वाटते की तुम्हाला नक्कीच हे घटक समजलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आजचा तासिका नक्कीच आवडला असेल आणि माझी अपेक्षा आहे
की त्यामुळे आजच्या तासाला लाईक करायला हवा, तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आता जर कुणाला प्रश्न विचारायचा आहे तर तुम्ही विचारू शकता. किसी को प्रश्न पूछना है तो पूछिए बेटा. हाथ उठा सकते हैं आप लोग, प्रश्न पूछना है तो. ओके मैडम, फिनिश करते हैं.